शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पैलवान विशालसिंग रजपूत यांनी खुशीवन अपार्टमेंटच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मिरजेतील खुशीवन अपार्टमेंट बांधकाम स्थळावर झालेल्या दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष पैलवान विशालसिंग रजपूत यांनी अपार्टमेंटचे मालक कासिम मनेर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना सिव्हिल हॉस्पिटलमधून जबरदस्तीने डिस्चार्ज देऊन त्यांच्या गावी पाठवल्याचा आरोप राजपूत यांनी केला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पैलवान विशालसिंग रजपूत यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत मिरज येथील शासकीय रुग्णालयाला भेट दिली, मात्र तपासणीत त्यांना दुर्घटनेत जखमी झालेला एकही कामगार आढळून आला नाही। रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना समजले की खुशीवन कन्स्ट्रक्शनचे मालक कासिम मनेर यांनी रुग्णालयात येऊन धमकावून सर्व जखमी कामगारांना डिस्चार्ज देऊन त्यांच्या मूळ गावी परत पाठवून दिले आहे। या गंभीर आरोपांवर बोलताना पैलवान रजपूत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की गणपती झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत। बांधकाम मालक कासिम मनेर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष पैलवान विशालसिंग रजपूत यांच्यासोबत पैलवान कुबेर रजपूत, बाळासाहेब हत्ते, महादेव मगदूम, महादेव हुलवान, सरोजिनी माळी, शाकेरा जमादार, स्नेहल माळी, सानिया पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। खुशीवन अपार्टमेंटचं जे काही मिरजेमध्ये बांधकाम चालू होतं, 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी भिंत ढासळून जो काय ॲक्सिडेंट झाला त्यात निम्माप्पा मक्तलगी म्हणून याचा मृत्यू झालेला असून त्याचबरोबर अनेक पेशंट सिरियस होतं। तर कासिम मनेर जे कॉन्ट्रॅक्टर मालक आहेत त्यांनी ते पेशंट खाजगी रुग्णालयात दाखल केलं। त्याचबरोबर 5 पेशंट इतरही होते जखमी, ते सिव्हिलमध्ये होते। त्याही लोकांना कासिम मनेर यांनी इथून घेऊन दमदाटी करून खाजगी रुग्णालयात देऊन त्यांना ज्या त्या आपल्या गावाला पाठवलेलं असून आज मिरज सिव्हिल या ठिकाणी आम्ही भेट दिली असता तिथं एकही पेशंट आज रोजी नाही। आम्ही संबंधित डॉक्टरांची भेट घेतली आणि त्या डॉक्टरांची चौकशी केली की बाबा इथं पेशंट जे होते काय झालं काय नाही, तर त्यांनी सविस्तर सगळी माहिती आम्हाला सांगितली। ती माहिती घेतल्यानंतर आम्हाला कळालं की कासिम मनेर ती दादागिरी करत असून संबंधित जे डॉक्टर आहेत ते सगळ्यांना इथनं सांगून खाजगी पेशंट इथं हलवलेले आहेत। आणि आम्ही मिरज शहर पोलिसांकडे मागणी केली होती की संबंधित लोकांची चौकशी करून कासिम मनेर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। आजही आम्ही त्या मागणीवर ठाम असून संबंधित जे काही कामगार असतील, मयत असतील, लागले त्या लोकांना त्या कासिम मनेर यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि संबंधित जे काही खुशीवंत जे अपार्टमेंटचं काम चालू आहे त्या अपार्टमेंटची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी मापं काय टाकलेत, कॉलम काय गाठलेत, रेरानं परमिशन काय दिले, महापालिकेनं परमिशन काय दिले, सगळी चौकशी करायला पाहिजे। आणि कासिम मनेर याच्यावर कायदेशीर कारवाई करून मनुष्य सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा। या ठिकाणी आम्ही आमची भूमिका आग्रही धरून आम्ही आहे असाच लढा चालू ठेवणार असून गणपती झाल्यानंतरनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, उपोषण आणि मोर्चा काढणार आहे असे आम्ही या ठिकाणी जाहीर करतो।